पण समजा जर ती आरडा ओरडा रडणं बिडणं करायला लागली, इट्स टाइम टू डिस्को, जल्दी यहाँ से किसको. मला वाटतं की शी इज द बॉस. Let's introduce you the new boss of the house. तिला कामाला लावलंय मी आणि मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची होती. ओके, हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. मी जस्ट ऑफिस मधून आलो आणि बघितलं तर काय सगळ्या घरात स्नोईने ना दाणे दाणे करून दिले आणि आता ती एक एक करून तिला कामाला लावलंय मी. जो पसारा करेल तोच फेकेल. बर बेटा चल एक एक टाक आणि ते दाणे भर याच्यात. अंकलला हॅलो कर कर, अंकलला हॅलो कर. मम्मा हॅलो, इकडं मम्मा खाकरा मागवते हेल्दी स्नॅक्स आणि हॅलो हॅलो करते. ओके बरं, 9:30 वाजलेत आणि 10:30 आहे आमचा शो. जे तुम्ही थंबनेल टायटल बघून समजून गेलं असेल की आज आम्ही चाललो आहोत मूवी डेटला. मी पियू आणि ही मुलगी तिच्या जीवनातली पहिली मूवी बघणार आहे आणि ती मूवी आहे कल हो ना हो, ऑल टाइम फेवरेट शाहरुख खान. तर ॲक्च्युली ही मूवी का तर ही रिलीज मूवी आहे. तिकीट प्राइसेस कमी होते, खाली होतं आणि हा एक्सपेरिमेंट करतो ॲक्च्युली आम्ही की जर स्नोईला घेऊन थिएटरला गेलो, लेट नाईट शो जाणून बुजून घेतला 10:30 तास, सो दॅट ती झोपून जाईल आणि ॲटलिस्ट मूवी एन्जॉय करू शकू. जर हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला तर मग आम्ही पुढचे जे काही मूवीज आम्हाला बघायचे असतील त्याला आम्ही स्नोईला सोबत घेऊन जाणं कन्सिडर करू शकतो. पण समजा जर ती आरडा ओरडा रडणं बिडणं करायला लागली तर मग आम्हाला मधीच तो शो सोडून घरी यावं लागेल. तर बघूया हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतो की नाही ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. लेट्स सी. आणि समजा जर मधीच सोडूनच जावं लागलं तर असं जास्त दुःख पण होणार नाही, कारण की मूवी ऑलरेडी बघितलेला आहे, नवीन नाही आहे काही. सो असा आहे हा एक्सपेरिमेंट करतोय आपण आज एक मस्तपैकी. तर लेट्स डू इट. स्नोईची पहिली मूवी. इट्स टाइम टू डिस्को, जल्दी यहाँ से किसको. काय मम्मा काहीतरी बडबड करत होती काय? बंद झालं. आम्ही दोघं आता कधीच पिक्चर सोबत नाही जाऊ शकत अनलेस अँड अंटिल कोणी स्नोईला सांभाळायला असेल. स्नोई बिलकुल कॉपरेट नाही केलं, व्हेरी बॅड. आणि ती बिलकुल झोपत पण नाही. आम्हाला वाटलं झोपून जाईल बट पण थिएटरमध्ये खूप गरम होत आहे. हा Okay, so today we are going to talk about Love Labचा आयुर्वेदिक टबी रोल ऑन. तर आता तुम्ही जसं बघितलं, स्नोई लव्स दिस. जेव्हा पण स्नोई चिडचिड करते, मला असं वाटतं की तिला पोटात काही दुखू शकतं. सो दिस इज आर गो टू सोल्युशन सिन्स शी वॉज न्यू बॉर्न. तर हे डर्मटॉलॉजिस्टनी 100% सेफ असं टेस्ट करून घेतलेलं आहे. अँड द बेस्ट पार्ट इज हे 3 अमेझिंग घरगुती इंग्रेडियंट्सनी बनलेलं आहे. दॅट इज हिंग, जिंजर आणि सोप. तर हे तिन्ही गोष्ट, सोप म्हणजे फेनल आपली ती खायची ती. सो ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या टमीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. जरी तुम्ही अडल्ट असाल तरीही इम्पॉर्टंट आहे. सो फॉर बेबीज लाईक दिस इज द बेस्ट सोल्युशन. अँड येस, अल्कोहोल फ्री आहे, पॅराबेन आणि असे वेगळे वेगळे विचित्र मिनरल्स याच्यामध्ये काहीही नाही आहे. सो जर तुमच्या बेबीला कोलिकचा प्रॉब्लेम असेल किंवा इंडायजेशनचा प्रॉब्लेम असेल, दिस इज द बेस्ट सोल्युशन. न्यूबॉर्न असेल तर इट इज ऑल्सो 100% सेफ. नक्की ट्राय करा. स्नोई इज 2 years old, तरी मी तिच्यासाठी हे यूज करते. तर याच्यामध्ये ते जिंजर आणि हिंग आहे आणि सोप आहे. याची तर तुम्हाला क्वालिटी माहीतच आहे की हाऊ गुड इट इज फॉर आवर बॉडी, फॉर आवर टमी. तर बेबीजसाठी दिस इज द बेस्ट सोल्युशन. आणि खूप कॉम्पॅक्ट आहे, इझिली कुठेही बॅगमध्ये आपल्या बसून जातं. आणि याचा जो सुगंध, जो फ्रेग्रन्स आहे तो खूप माइल्ड आहे, खूप छान आहे. आणि बाळाला बिलकुलही याचा त्रास होत नाही आणि इझिली स्किनमध्ये अब्झॉर्ब होऊन जातं. तर कधी रॅश वगैरे कसलाही आणि प्रॉब्लेम होत नाही. सो येस, आय वुड डेफिनेटली गिव्ह अ 10 on 10 टू दिस प्रोडक्ट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तर नक्की विकत घ्या. हॅलो गोलू. शोनी निनी टाइम. निनी टाइम. हॅलो बाय.
हॅलो पाय हॅलो बंद कशाला करायचे ट्विंकल ट्विंकल चांदा मामा कुठलं गाणं सांग चांदा मामाचं ओके ओके देवी और सज्जनों आदरादाब अभिनंदन आभार आपका स्वागत करता हूं और शुरू करता हूं कौन बनेगा करोड़पति मिनी टाइम हेलो झालं हॅलो 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 झालं बेटा चालू झालं मम्मा 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 काय चुकी झाली मम्माकडे झालं चालू झालं मम्माला असं वाटतं की शी इज द बॉस Let me introduce you the new boss of the house. नाही झालं बेटा चालू आहे बघ ट्विंकल ट्विंकल Five little monkeys, man. 5 little monkeys jumping on the bed. One fell off and bumped his head. सोई को बोला था बोलने को. Mama called the doctor and doctor says शेवटी पण त्यांचा शी. okay चला का मग हॅलो हा झाला का बेटा वेर आर यू गोइंग अच्छा तुला डीओपी बनायचं आहे तिला जास्त हाऊस आहे Hi, कॅमेरामध्ये Snowy. कसं चालू हाय स्नोई कॅमेरा अरे नो 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 हात नाही लाव गेला गेला. नो इकी ना इकी बाची इकी बाची इकडे बांधलेली. इकी बाची इकी आहे इकी आहे सोईचा फोटो काढू इकडे. स्नोईचा फोटो काढू गेला कैमरा गेला थांबा देवी और सज्जनों हम फिर से मिलते हैं छोटे से ब्रेक के बाद झालं केला कॅमेरा सेट हा बघू बरं इथं बस मला बघू दे तू कशा कॅमेरा सेट केलाय हे बघा या गो पोरगी आहे ना या सगळा सेटअप यूज होतो सेटअप. सगळा सेटअप बरबाद करून दिला हिने आणि मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची होती पण ह्या मॅडमचं वेगळंच चाललंय थांबा नव्या अँगलने सांगतो तुम्हाला ओके सो फायनली एव्हरीथिंग इज डन स्नोई झोपले ॲक्च्युली ते मध्ये शूट करत असताना मध्येच स्नोईने ते हिसकवलं सगळं म्हटलं चला लेट हर स्लीप तिला झोपवलं व्यवस्थित पिऊ पण खूप दमलेली होती ॲक्च्युली तर आजचा दिवस जरा थोडा हॅक्टिक होता हॉस्पिटलला गेलो होतो स्नोईला थोडं बरं नव्हतं बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या परत त्याच्यात ऑफिस हे ते दोघं खूप थकले होते मग पिऊला म्हटलं तू झोप मी तिला झोपवतो ते झोपले आता फायनली फ्री झालो घरात थोडा पसारा आहेच म्हटलं तुम्हाला ती स्टोरी पण सांगायची आहे जरा म्हटलं काय होतं मी बसून जेव्हा बोलायला लागतो ना तर मला असं वाटतं की तुम्ही लोक बोर होऊन जातात म्हणून आज आपण थोड्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये स्टोरी टेलिंग करणार आहे म्हणजे मी माझे कामं पण चालू ठेवेल आणि मी तुमच्याशी गप्पा पण मारेल ओके तर मी थोडं कामं करता तुम्हाला सांगणारी गोष्ट तर आज झालं असं की मला एका जणाचा कॉल आला आणि तो कॉल असा होता की एक फ्रेंड आहे त्याचा कोणीतरी फ्रेंड आहे ओके तर त्यांनी मला आधी कॉल केला की फला माणसाने आमच्याकडनं लोन घेतली आहे आणि तो आता आमचे कॉल उचलत नाही आहे आम्हाला पैसे देत नाही आहे तर तुम्ही त्याच्यासोबत बोला मग मी त्यांना स्पष्ट सांगितलं म्हटलं मी त्या व्यक्तीला ओळखत नाही ठीक आहे आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे तर तुम्ही तुमचं बघा काय तुम्हाला सॉर्ट करायचं म्हटलं मी त्याच्यात काही करू शकत नाही कारण की म्हणजे मला समजलंच ना की माझा काय रोल आहे त्याच्यात म्हणजे मी काय करू शकेल तर ते म्हणे की नाही तुम्ही त्यांना सांगा त्यांनी आमच्याकडनं लोन घेतली आहे कुठल्या तरी चायनीज ॲपवरनं का कुठल्या तरी बँकेकडनं लोन घेतलं आय डोंट नो त्यांनी काय एवढं व्यवस्थित सांगितलं नाही ते बोललं की फक्त आमच्याकडनं लोन घेतलं तो आय बिलीव्ह की त्यांनी कुठल्या तरी लेटचं इन्स्टंट जे लोन देतात ना चायनीज ॲप्स वगैरे कुठले पण तर त्यांच्याकडनं काही गरज असताना पर्सनल लोन घेतली असेल आणि त्यांचे जे इंटरेस्ट रेट असतात ना ते खूप हाय असतात तर त्या भावाने काही पे केले नाही आणि मग ते जे रिकव्हरीवाले लोक असतात तर त्यांनी कुठून तरी त्या माणसाचं कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक केली की त्यांच्याकडे होते ऑलरेडी मग त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी पण लोक होती कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सगळ्यांना कॉल करून ते परेशान करत होते की ह्या माणसाने आमच्याकडनं लोन घेतली आहे तुम्ही त्याला सांगा आधी तर तो व्यवस्थित बोलला मग मी इग्नोर केलं म्हटलं तुम्ही तुमचं काय ते सॉर्ट आउट करा मला याच्यात काही इन्व्हॉल्व करू नका मग देन सेकंड टाईम परत फोन आला आता तुम्हाला वाटत असेल दादा तू एवढी सिरियस स्टोरी सांगतोय घरातली कामं पण करतोय कारण की कामं करता म्हटलं स्टोरी सांगलं तर बरं राहील उगाच ते बसून बोर होण्यापेक्षा माझी कामं पण होऊन जातील तुम्हाला स्टोरी पण सांगेल म्हणून म्हणजे पहिल्या कॉलला तर तो व्यक्ती व्यवस्थित बोलला काही जास्त आमचं बोलणं झालं नाही पण सेकंड कॉल नंतर काय झालं
त्याने सेकंड कॉल जेव्हा केला ना तेव्हा त्याने शिवीगाळ देणं सुरू केलं, काहीतरी एकदमच बकवास करायला सुरुवात केली, ज्याच्यामुळे माझा पारा गेला आऊट. आणि मग मी पण त्याला बोललो, भरपूर ऐकवलं की की तू असं कसं काय हे बोलतोय ते बोलतोय. तो म्हणे मला काही माहीत नाही, तो तुझा मित्र आहे. मग म्हटलं त्याला माझा नंबर कोणी दिला, मी त्याला विचारलं तू माझा नंबर कोणी दिला तुला आणि तू मला का कॉल करतोय. नाही म्हणे जोपर्यंत तो पैसे देत नाही आमचे तोपर्यंत आम्ही असंच कॉल करू आणि तुम्हाला परेशान करू, तुम्ही त्याला काही सांगा आणि आम्हाला आमचे पैसे द्यायला सांगा. मग माझा नंबर ज्याने तो बोलला की याच्याकडनं आमचा म्हणजे त्याने अजून कोणाला तरी हरास केला असेल फोन करून, मी त्याला कॉल केला माझ्या मित्राला, तर तो बोलला की मी नंबर दिलाच नाही म्हणे तुझा. आणि ते लोकांनी मला पण कॉल करून असंच मला पण परेशान केलं आणि असे फालतू बोलत होते, हे सगळं करत होते. मग तो जो मेन होता ज्याच्या नावाने सांगत होते की याने लोन घेतली आहे आणि पैसे देत नाही, त्याला कॉल केला. तर त्याने असं सांगितली स्टोरी की त्याच्या भावाने, कझिन भावाने की सख्या भावाने त्यांनी माहीत, पण त्याच्या भावाने त्याच्याकडे त्याचा आधार कार्डवरनं लोन घेतली, लोन याच्या नावाने घेतली, पैसे त्याने उडवले आणि आता हे लोक याच्या मागे लागलेत आणि याला हरास करतायत, ते चायनीज ॲपवाले. आता ते किती खरं किती खोटं देव जाणे, पण तो असा बोलला की माझं ह्याच्यात काही घेणं देणं नाही आणि मी याच्यात फसलो आहे आणि माझे जितके पण कॉन्टॅक्टमधले लोक आहेत सगळ्यांना हे लोक फोन करून असेच हरास करतात आणि मला पण खूप हरास करतात आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो. मग मी त्याला बोललो, म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, म्हटलं तू कंप्लेंट टाकून ठेव की असं असं झालं आहे आणि आपण बघू. द मोरल ऑफ द स्टोरी, हे सगळं करण्यामागचं त्या लोकांचं कारण काय असेल, ज्या पण मुलाकडनं त्यांना पैसे घ्यायचे आहेत तर त्याला ते लोक घाबरवून ती पैशांची रक्कम त्याच्याकडनं उघडवायची होती त्यांना, म्हणजे की बाबा कसं करून ते पैसे फेड. आता किती खोटं कर ते देवालाच माहिती, पण तुम्हाला सांगण्याचा मेन उद्देश हा आहे की कुठल्याही चायनीज ॲपवरनं किंवा जर तुम्हाला पेलवत नसेल असे कुठलेही लोन घेऊ नका. कारण नसताना उगाच EMIवरती वस्तू घेऊ नका, कारण की असा सगळा प्रकार घडतो. तुमची समाजामध्ये काय म्हणतात नाव खराब केलं जातं, सगळ्या लोकांना सांगितलं जातं की असं केलं आहे तसं केलं आहे आणि तुम्हाला खूप मानसिक त्रास होऊ शकतो त्या गोष्टींचा. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी, हे लोन तर घेऊच नका चायनीज ॲपवरून वगैरे जे आपण म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स, तुम्हाला गॅम्बलिंग ॲप आहे, हे आहे ते आहे, कलर ट्रेडिंग आहे, फलाना ट्रेडिंग आहे, त्याचं प्रमोशन करत असतात. आणि ज्या लोकांना नाही समजत, जे खूप भोळे भाडे असतात खेड्यागावातले पोरं, ज्यांना असं वाटतं की मी थोडे पैसे टाकून याच्यातनं काहीतरी वेगळं करून घेईल किंवा खूप पैसा कमवून घेईल कम वेळेमध्ये, आणि त्या लोकांचं खूप नुकसान होतं. मी असे सुद्धा केसेस ऐकले आहेत की त्यांचे लाखो रुपये बुडाले आहेत, काही लोकांचे ते घरं विक्री झालेत या सगळ्या जुगारापायी किंवा ऑनलाईन गेमिंगमुळे. तर प्लीज या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. आणि तुम्ही जर अशा कुठल्या लोकांना ओळखत असाल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सांगा की प्लीज हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत एका प्रकारे वाईट व्यसनच आहे ह्या गोष्टींचं, कारण की त्याच्यातनं निघणं खूप अवघड होऊन जातं माणसाला. आणि मग त्याच्यानंतर तो व्यसनाधीन होतो, दारू प्यायला लागतो आणि मग सगळं विस्कळीतच होत जातं त्याचं आयुष्य. तर बेटर आहे की कष्टाने पैसे कमवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही सक्सेसफुल होण्यासाठी आयुष्यात किंवा पैसा कमवण्यासाठी शॉर्टकट्स, जर तुम्ही जेवढ्या लवकर जाल वरती, एखादी गोष्ट जितक्या लवकर जाते, दिवाळीला आपण रॉकेट सोडतो तर ते रॉकेट क्षणात वरती जातं, ठीक आहे, क्षणात जातं, पण ते लगेच त्याचा डाऊनफॉल पण तेवढाच जोराने होतो. म्हणजे खरे मोठे रॉकेट असतात, म्हणजे जे अंतराळमध्ये आपण सोडतो, जसं आपलं इस्रो वगैरे यान सोडतात, ठीक आहे, आणि ज्याच्याने खरंच मनुष्य जीवनाचा फायदा होतो, ते यान बनवायला भरपूर वर्ष लागतात, 10, 15, 20 वर्षाची मेहनत असते आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी सक्सेसफुल होतो. म्हणून स्लो अँड स्टेडी विन द रेस असं म्हणतात ना. मेहनतीने पैसा कमवा आणि असा कुठल्याही चुकीच्या मार्गाने पैसा नका कमवू, कारण की चुकीच्या मार्गाने जो पैसा येतो तो त्याच्यासोबत दुःख वेदना ही घेऊन येतं आणि सुख शांती नष्ट करतं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. गरज असेल, खूप गरज असेल तरच लोन घ्या, नाहीतर नका घेऊ प्लीज. इट्स अ हंबल रिक्वेस्ट. आणि सगळ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या अशा काही स्टोरीज असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा किंवा शेअर करा, म्हणजे बाकीच्या लोकांना पण त्याच्यामुळे ते अवेअर होतील किंवा याच्यातनं सावध होतील. स्टे सेफ फ्रॉम दिस ऑल काइंड ऑफ ऑनलाईन फ्रॉड्स अँड चायनीज लोन ॲप्स.